नागपूरमध्ये काल जी दुर्भाग्यपूर्ण घटना झाली त्यामध्ये 33-34 पोलिसांना जबर आणि काही मारहाण झाली आहे, काही ठिकाणी जबर मारहाण झाली आहे, पोलिसांवर दगडफेक झाला आहे। सोबतच 5 नागरिकांनाही त्या ठिकाणी मार लागला आहे। 2 ICU मध्ये आहे, बाकी तर 3 आज सकाळी डिस्चार्ज झाले आहे। जवळपास 45 वाहनाची तोडफोड झाली। नागपूर शहरामध्ये शांतता राखणे, सर्व समाजांनी नागपूर शहराला शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या, चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे। प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे। कुणी अफवा पसरवल्या, कुणी त्या ठिकाणी अफवाचा बाजार केला, त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे। काही ठिकाणी 163 कलमांतर्गत आम्ही तनापूर्व ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे। मला असं वाटतं की सरकारची भूमिका एवढीच आहे की नागपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एकत्रितपणे राहतो। कधीही नागपूर शहरामध्ये अशी त्या ठिकाणी घटना यापूर्वी घडली नाही, पण ज्या समाजकंटकांनी जाणीवपूर्वक अशी घटना घडवली आहे खरं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नागपूरमध्ये सर्व समाजाने पुन्हा एकदा एकत्र येऊन, हिंदू असो मुस्लिम असो, सर्वांनी एकत्र येऊन या समाजकंटक जे नागपूरला गालबोट लावत आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी त्याला कोणी समर्थन करू नये। जे समाजकंटक समाजाला भडकवतात त्याला कोणी सपोर्ट करू नये आणि नागपूर शहराला शांत ठेवलं पाहिजे। मी आता पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारीकडे जाणार आहे, संपूर्ण घटनेचा आढावा घेणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचना दिल्या आहे आणि सोबतच त्या ठिकाणी काही पोलीस जखमी आहेत, काही लोक जखमी आहेत, त्यांच्याशी मी भेटणार आहे आणि जसे जसे आता पुढच्या काळामध्ये परिस्थिती निर्माण होईल त्यामध्ये मी लक्ष ठेवणार आहे। समाजकंटक कोण आहे यांची काही ओळख पटली आहे का? नेमकं घटनेचं कारण काही कळलं का? 40-45 लोकांना पोलिसांनी डिटेन केलं आहे, अटक केली आहे। आता अजून काही लोक अटक होतील, पण मूळ कारण काय आहे, मूळ कारणापर्यंत पोलीस जोपर्यंत अंतिम कारणापर्यंत जात नाही तोपर्यंत मी आपल्याशी बोलणं योग्य नाही। घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे याच्यात आम्ही जातो आहे आणि लवकरच ते कळेल। स्थानिक हिंदूंचा असा आरोप आहे की त्यांच्या घरांना ठरून लक्ष केलं गेलं, कुठेतरी सुनियोजित पद्धतीनं हा संपूर्ण हल्ला होता। एकदा ते सांगितलं आहे की पोलिसांचा एकदा मी पूर्ण रिपोर्ट घेतल्यावर यावर मी नक्की बोलेल, पण आज तर महत्वाचं काय आहे, आज आपल्याकरता, मीडियाकरता, तुमच्या माझ्याकरता, नागपूरकराकरता महत्वाचं काय आहे की नागपूर शांत ठेवणे, नागपूरमध्ये कुठलेही त्या ठिकाणी अशांत तयार होणे याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी। शहराच्या बाहेरनं काही हल्लेखोर आले होते, लोक आले होते, त्यासोबतच पोलिसांचं सुद्धा दुर्लक्ष या संपूर्ण प्रकरणावर होतं। नाही, प्रवीण दटके काय बोलले, पण मी आता पोलीस कमिशनरला जाणार आहे आणि जिल्हाधिकारी राहणार आहे, पूर्ण घटनेचा मी आढावा घेणार आहे। दुपारी 2 वाजता मुस्लिम समुदाय तिथे तैनात झाला होता दुपारी 2 वाजता, तरी मात्र संध्याकाळी 7:30 वाजता ही घटना घडलेली आहे। पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडली काय? मला तेच विचार सांगायचा आहे की जोपर्यंत मी पोलिसांकडनं, प्रशासनाकडनं आणि जनतेकडनं दोन्हीकडनं संपूर्ण याचा रिपोर्ट माझ्याकडे येत नाही तोपर्यंत पोलिसांचा दोष आहे की याचा दोष आहे, त्याचा दोष आहे, योग्य नाही। पोलिसांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांना मारहाण झाली आहे, मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर अटॅक झाला आहे, त्यामुळं त्यांची बाजू महत्वाची आहे। तर निश्चितपणे याच्यामध्ये पूर्ण चर्चा झाल्यावर मी आपल्याशी बोलेन। संचारबंदी कधीपर्यंत असणार आहे? हे जोपर्यंत हे तणावपूर्ण शांतता याचा शेवटी अनालिसिस पोलीस करतात, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी करतील आणि मग निर्णय घेतील। घडवण्याचा नवा पॅटर्न ऐसा राउतने टीका की है सरकार। देखिए, नागपुर में जो दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है इसके पहले कभी भी नागपुर ने ऐसा देखा नहीं है। हम सब लोग बचपन से नागपुर में रहते हैं, सभी समाज, सभी धर्म को लेकर हम काम करते हैं और जिस प्रकार से घटना हुई है कोई तो भी षड्यंत्र का भाग है और जिस प्रकार से पुलिस जख्मी हुए हैं, 34 पुलिस जख्मी हुए हैं, 4-5 नागरिक भी उसमें जख्मी है, तो गाड़ी की तोड़फोड़ की गई, जमाव तैयार किया गया। जिस प्रकार से वह घटना हुई है, माननीय मुख्यमंत्री जी ने कल से इसका पूरा जायजा लेकर सेकंड टू सेकंड उन्होंने मिनट टू मिनट चर्चा की है।
मैं भी रात भर इस घटना की तरफ पूरा ख्याल देकर हूँ, लेकिन जो मुख्य इसमें सूत्रधार होंगे उनको पकड़ना हमारा जवाबदारी है। दूसरा, दोबारा ये घटना ना हो महाराष्ट्र में और नागपुर में, इसकी भी हमारी प्राथमिकता है। दो समाज को सामने आमने लाने वाले जो लोग हैं उनको भी हम ढूंढेंगे। सोशल मीडिया अकाउंट के ऊपर जो गलत तरह से सोशल मीडिया अकाउंट पे जो यहाँ पे झूठी खबरें फैला रहे हैं उनको भी हम ट्रैकिंग कर रहे हैं। कौन सोशल मीडिया वाले हैं जो झूठी खबरें फैला रहे हैं और वातावरण खराब करने का प्रयास कर रहे हैं, वो भी हम चेक कर रहे हैं। और निश्चित रूप से नागपुर शहर में और महाराष्ट्र में दोबारा ऐसी घटना नहीं होनी चाहिए, कोई भी बयानबाजी नहीं होनी चाहिए, इसका भी हम पूरा ध्यान रख रहे हैं। मुझे लगता है कि नागपुर में इसके पहले ऐसा कभी हुआ नहीं। नागपुर की जनता समझदार है। मैं नागपुर की जनता को हाथ जोड़ के विनती करता हूँ, सभी समाजों को, कि शांततापूर्व इस स्थिति को निपटे और शांत रहे। कोई भी ऐसी घटना ना हो जो नागपुर शहर को बदनाम करे। यही मेरा निवेदन नागपूर की जनता को है। कबर हटवण्याचं जे आंदोलन आहे ते नौटंकी असल्याचं